नमस्कार. तर आज आपण हिवाळा स्पेशल ही लाडूंची रेसिपी पाहणार आहोत. खास करून थंडीमध्ये हा लाडू आवर्जून बनवला जातो. आता लाडू बनवताना मिश्रण कोरडं होऊ नये त्यासाठी खास टिप्स सांगितलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पाहू शकता. मस्त असा खुसखुशीत असा हा लाडू बनवून तयार आहे. लाडू फोडून अशा पद्धतीने आपण आहे तसं लाडू परत बनवू शकतो. पाहू शकता मस्त असा हा परत लाडू आहे तसा बनवून तयार आहे. पहिल्यांदा जरी लाडू बनवायला घेतला तरी देखील बिघडणार नाही. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. लगेच सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे एक मोठी वाटी भरून खोवलेला खोबरा. पाहू शकता खूप जास्त जाडसर असं खोवलेलं नाहीये मी, बारीक असं खोवून घेतलेलं आहे म्हणजे लाडू वळायला सोपं जातं. तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलो खोबऱ्याचं किस देखील इथं घेऊ शकता. ह्यापेक्षा जास्त भरेल प्रमाण मी सांगणारच आहे. तर हा नारळाचा किस आपल्याला अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे. मोठं गॅस करून अजिबात भाजायचं नाही, नाहीतर जळून जाईल, कुरकुरीत होणार नाही. अगदी मंद गॅस ठेवून आपल्याला आहे 2 ते 3 मिनिटे हा खोबरा परतून घ्यायचा आहे. आणि पाहू शकता तुम्ही हलकंसं ह्याचा कलर बदललेला आहे, अगदी थोडेसे ब्राऊन स्पॉट आलेला आहे. पाहू शकता. आता इथं आपल्याला हा खोबरा काढून घ्यायचा आहे. खूप जास्त देखील आपल्याला भाजायचं नाही, नाहीतर त्याचं कडवट असं चव येईल. आता हा भाजलेला खोबरा मी काढून घेतला. एक मोठी वाटी खोबऱ्यासाठी मी त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणा घेतलेला आहे. तुम्ही अर्धा किलो जर खोबरा घेतला तर तुम्ही पाव किलो शेंगदाणा इथं घेऊ शकता. शेंगदाणा सुद्धा अगदी मंद आचेवरती भाजायचा आहे. पाहू शकता टर्पलाचा असं सहज निघाला पाहिजे इथपर्यंत हा शेंगदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कुठलंही साहित्य हाय फ्लेमवरती भाजायचं नाही, पेशन्स ठेवून अगदी मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं शेंगदाणा काढून घेतलं. आता इथं घेतलेला आहे मी 2 चमचा तूप आपल्याला ह्या लाडूला लागणारच आहे. तर इथं मी आपण जी घरातली आमटीला वाटी वापरतो त्या वाटीने पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. सगळे साहित्य भाजण्यासाठी थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे सगळे साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता 2 चमचा तूप मी इथं वापरलेलं आहे. त्यामध्ये आपण एक छोटी वाटी भरून बदाम घातलेला आहे. 30 ते 35 बदाम इथं असेल. तुम्ही अर्धा किलो खोबऱ्याला 40 ते 50 बदाम देखील इथं वापरू शकता. बदाम सुद्धा आपण अगदी मंद आचेवरती खमंग असं भाजून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही ह्याची टर्पल सहज अशी निघायला लागली आहे. बदाम काढून घेतलं. आता त्याच उरलेल्या तुपामध्ये आपल्याला काजू देखील परतून घ्यायचा आहे. थोडेसे पिस्ता घातलेले आहे मी. आता इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण हे ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकतो. तर इथं मी हा काजू भाजून घेतलेला आहे. पाहू शकता अगदी मस्त असं खमंग भाजलेला आहे. आता परत एक 2 चमचा मी तूप घातलेला आहे. त्यामध्ये घालायची आहेत मगज बिया सुद्धा चांगलं तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजलं की काढून घ्यायचं. कुठलेही पदार्थ हाय फ्लेमवरती भाजायचं नाही, नाहीतर पदार्थाचं रंग लवकर बदलतं आणि ते टेस्टला सुद्धा वेगळं लागतं. आता तीळ देखील मी भाजून घेतलेला आहे. तीळ पण आपल्याला तडकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतरनं घातलं थोडंसं खसखस, ते सुद्धा आपण अगदी मंद आचेवरती भाजून घेतलं. आता त्याच कढईमध्ये आपल्याला परत 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप आपल्याला लागेल तसं घालायचंच आहे. आता ही खारीक मी 1 दिवसाआधी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून फोडून ह्याचे बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता हे चांगलं असं तुपावरती आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. खारीक आपल्याला स्वच्छ धुवून आदल्या दिवशीच तयार करून ठेवायची आहे, म्हणजे ऐनवेळी आपल्याला वापरायला येईल. आता ज्या वाटीने आपण खोबरा मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी मी खारीक घेतलेली आहे. आता अर्धा किलो खोबऱ्याला 200 ते 250 ग्राम इथं खारीक वापरायची आहे. खारीक ही शक्यतो अख्खीच आपल्याला विकत आणायची आणि घरीच त्याची पावडर बनवायची, म्हणजे भेसळयुक्त खारीक पावडर आपल्याला मिळणार नाही. आता खारीक भाजलं की काढून घेतलं. परत 2 चमचा तूप घातलं. आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून डिंक घालायचं. आता अर्धा किलो खोबऱ्यासाठी 100 ते 150 ग्राम आपल्याला डिंक वापरायचं आहे. डिंक चांगलं फुलेपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं. आता थंडीमध्ये हाडं वगैरे दुखतात, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी ह्याच्यावरती डिंक हा रामबाण उपाय. त्यामुळेच थंडीमध्ये आवर्जून डिंकाचे लाडू बनवले जातात. तर डिंक हा चांगला फुगेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलं. आता इथं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तूप. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आता अर्धी वाटी तूप घातलं की त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय. आता 500 ग्रॅम जर तुम्ही खोबरा घेत असाल तर इथं पाव किलो गव्हाचं पीठ वापरायचंय. आणि वाटीने घेत असाल तर ज्या वाटीने तुम्ही खोबरा मोजून घेतला त्याच वाटीचा 1/4 भाग आपल्याला इथं गव्हाचं पीठ वापरायचंय, म्हणजेच पाव वाटी गव्हाचं पीठ वापरायचं. आता हे पीठ मी तुपामध्ये अगदी मंद आचेवरती लालसर होईपर्यंत खमंग असं भाजून घेतलंय. पाहू शकता चांगलं असं भाजलेलं आहे, कच्चा अजिबात ठेवायचं नाही. आणि शक्यतो गव्हाचं पीठ हे चाळूनच घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. आता ज्या वाटीनं मी खोबरा घेतलं त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी गूळ घेतलेलं आहे. आणि अर्धा किलो खोबऱ्याला 400 ते 450 ग्रॅम इथं गूळ घ्यायचं आहे. आता गूळ कसा घ्यावा, गुळाची पावडर अजिबात घ्यायचं नाहीये.
मऊ असणारा ओलसर असा गूळ घ्यायचा आहे. खूप जास्त कोरडा देखील घ्यायचा नाही, नाहीतर लाडू बनवायला खूप अवघड जातं, मिश्रण कोरडं पडतं. त्यासाठीच आपल्याला मऊसर असा नॅचरली ओलसर असलेलं गूळ वापरायचं आहे. आता गूळ पिठामध्ये घातलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि गूळ पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कढई गरम असतेच, त्यामध्येच ही प्रोसेस आपल्याला करायची. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे भाजलेले साहित्य मिक्सरमधून वाटून घेतो तेव्हाच हे आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आणि मग वापरायचं आहे. गरम गरम वापरायचं आहे, आधीच करून ठेवायचं नाही, नाहीतर एकदम कडक कोरडं बनून जातं. तर इथे मी सगळे भाजलेले साहित्य घेतलेले आहेत. आता इथं मी त्याचसोबत 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा काळी मिरी सुद्धा भाजून घेतलेली आहेत. सर्दी खोकला वगैरे असलं की काळी मिरी हा एकदम उपयुक्त ठरतं. आता हे सगळे भाजलेले साहित्य पूर्ण थंड करायचे आहे, गरम वापरायचे नाही. आता मिक्सरचा सर्वात मोठा भांडा मी घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया सुरुवातीला बडीशेप, काळी मिरी, खारीक घालूया, मग डिंक घालूया. आता हे भाजलेलं शेंगदाण्याची मी टरपलं काढून घेतलेली आहे, ते सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे. काजू आणि बदाम सुद्धा घालून घेतलं आणि आता हे मगज बी आपल्याला फक्त अर्धे घालायचे, तीळ आणि खसखस घालायचे नाही. आता हे सगळे घातलेले साहित्य पल्स मोडवरती थांबून थांबून फिरवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं भरडसर असं वाटलं जातं, पूर्ण असं पेस्टसारखं होणार नाही. पाहू शकता एवढं मी हे जाडसर ठेवलेलं आहे आणि सगळेच पदार्थ अगदी खारीक सुद्धा मस्त अशी एकसारखी अशी भरड झालेली आहे. पाहू शकता ह्यापेक्षा बारीक किंवा खूप जास्त जाडसरही ठेवायचं नाही, जाडसर ठेवलं तर ते लाडू वळायला अवघड होईल. आता आपण ह्यामध्ये तूप घालून तर भाजलोच, परंतु काजू बदाम शेंगदाणा वापरलो ना, त्याला थोडंसं तेल सुटतं आणि त्या नॅचरल तेलामध्ये अशा पद्धतीने एक मस्त अशी बाइंडिंग येते आणि लाडू वळायला सोपं जातं. आता एका भांड्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण काढून घेऊयात. खोबरा घालूयात. आपण खोबरा बारीक केलेलं नाही, बारीकच किसून घेतलेला आहे. मिक्स करताना खोबरा पूर्णपणे तुटून जातो. आता इथं घेतलेला आहे अर्धा चमचा सुंठ पावडर. नुसतं हाडं दुखण्यावर थोडी ना उपयुक्त ठरणार आहे, सर्दी खोकल्यावर सुद्धा हा लाडू अतिशय उपयुक्त ठरणार आहे, कारण काळी मिरी, सुंठ पावडर, बडीशेप आपण सगळं घातलेलं आहे. 1 चमचा वेलची पूड घातली आणि नंतर जो आपण गुळाचं आणि गव्हाचं पिठाचं मिश्रण बनवलं होतं, तो गरम गरम असलेलंच मिश्रण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थंड करून अजिबात घ्यायचं नाही. जर समजा चुकून जर थोडंसं थंड झालं मिश्रण, ते गुळाचं आणि गव्हाचं कोरडं झालं, तर तुम्ही हलकंसं गरम करून मिक्सरवरती ते फिरवून घेऊ शकता. त्याला मस्त असं ओलसरपणा येईल. मग ते नंतर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून गरम असताना चांगलं अशा पद्धतीने हातावरती चोळून हे मिक्स करून घेऊ शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीने चांगलं असं हे गरम असतानाच मी मिक्स करून घेतलेलं आहे. गरम असतानाच मिक्स केलं की मस्त असं बाइंडिंग येतं, लाडू बनवायलाही खूप सोपं जातं. आणि जर समजा जर मिश्रण कोरडं राहिलं, लाडू जर वळत नसेल, तर तुम्ही ह्यामध्ये तूप घालू शकता. तर इथं लाडू बनत आहे तरी मी दाखवण्यासाठी म्हणून 4 चमचा तूप घातलेलं आहे. तूप कधीही घातलेलं चांगलंच असतं, खूप जास्त देखील तूप वापरायचं नाही, अगदी प्रमाणातच वापरायचं आहे. आता वरून 4 चमचा तूप घालून घेतलं म्हणजे लाडू वळायला सोपं जाईल. आता चांगलं मिक्स करायचं आहे. तर इथं मला लाडू बनवायला 200 ग्राम तूप लागलेलं आहे. तुम्ही जर अर्धा किलो खोबरा घेतला तर 300 ते 350 ग्राम तुपाचा वापर करू शकता, किंवा थोडं थोडं जर तुम्ही वापरला तरी देखील त्याहीपेक्षा कमी तूप लागू शकतं, कारण हे जे आपण ड्रायफ्रुट्स वापरले त्यामध्ये नॅचरली तेल असतं, ते सुद्धा तेल सोडतं. त्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं कमी तूप वापरा. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं की अगदी सहज असे हे लाडू वळायला येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण मिश्रण संपेपर्यंत कोरडं पडणार नाही, अगदी मस्त असं हे लाडू वळायला येतात. पाहू शकता सुरुवातीला अशा पद्धतीने 1-2-3 लाडू बनवायला थोडंसं अवघड जातं, नंतर ना एकदा का जमायला लागलं की सगळे लाडू तुम्ही सहज बनवून घेऊ शकता. आणि इथे पाहू शकता अगदी सहज अशी मी हे लाडू बनवते, एका हाताने सुद्धा हे परफेक्ट असं बनवून तयार होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर एखादा ड्रायफ्रुट्स घालायचं नसेल किंवा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी देखील काहीच हरकत नाही. किंवा ह्यामध्ये अजून जर काही वाढवायचं असेल जसं की अक्रोड, मखाना किंवा हळीव असे तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील इथं वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा मी लाडू बनवून घेतलेला आहे. पाहू शकता मस्त असं एकदम गोल गरगरीत झालेला आहे. आता प्रत्येक वेळेस सुरुवातीचा लाडू बनवून झाला तर प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने हा मिश्रण हातावरती चोळून घ्यायचं, म्हणजे हाताच्या गरमीमुळे हे थोडंसं असं नॅचरली ओलसर होतं, एक जीव असं होऊन तयार होतं आणि लाडू बनवायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने सुरुवातीला दोन्ही हाताने हे दाबून घ्यायचं, सेट करायचं आणि मग अशा पद्धतीने एका हाताने हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट असे न चुकता हे लाडू बनवत. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवायला घेतला
तरी देखील अगदी परफेक्ट असे लाडू बनवून तयार होतील। आता रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीचे लाडू नक्कीच ट्राय करा, परफेक्ट बनवून तयार होईल। अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेला आहे, एकदम मस्त असे परफेक्ट लाडू झालेले आहेत। आता मी इथं पाव किलोपेक्षा थोडंसं कमी खोबरं वापरलं होतं, त्यामध्ये मध्यम आकाराचे 45 लाडू बनवून तयार आहेत, पाहू शकता। थंडीमध्ये रोज एक खा आणि तंदुरुस्त राहा। आता लाडूची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।